असं करणाऱ्या वाघबाई सुद्धा त्यांची लाडकी बहीण असतात। परंतु कोपरखैरनेचं प्रकरण असेल, उरणचं प्रकरण असेल, विरार वसईमध्ये ज्या पद्धतीने भर दिवसा एका मायमाऊलीवर सपासप वार झाले, ही मायमाऊली असेल, या सगळ्या बहिणी मात्र दोडक्या बहिणी आहेत। या बहिणींकडे अजिबात सरकारला लक्ष द्यायला वेळ नाही। वरुण फडणवीस असं म्हणतात की हे विरोधक जे आहेत ते फेक नरेटिव्ह तयार करतात। कसलं फेक नरेटिव्ह तयार केलं जातंय? फडणवीस साहेब, तुमच्याबद्दल जे जे म्हणून म्हणणं येतंय ते सगळं सत्य आणि सत्य येतं। जे जे म्हणून तुमच्याबद्दल लोक बोलताहेत ते वास्तव आणि वास्तवच बोलताहेत। याच पुण्यातल्या एका भाजपच्या अधिवेशनामध्ये फडणवीस साहेब धादांत खोटं बोलत होते आणि धादांत खोटं बोलताना ते असं म्हणाले की आरक्षणाची कालमर्यादा फक्त आणि फक्त 10 वर्षांची होती आणि 10 वर्षांची कालमर्यादा असताना ती कालमर्यादा मोदी आणि वाजपेयीजींच्या काळामध्ये वाढवली गेली। दादा हो, माध्यमांच्या समोर जाहीरपणे सांगितलं पाहिजे की फडणवीस साहेब, तुम्ही कॉप्या करून पास झालायत का? तुम्हाला अभ्यास नावाची काही गोष्ट माहित आहे का? स्टेट्स अँड मायनॉरिटीज नावाच्या पुस्तकामध्ये 1930 ला आरक्षणाची मूळ संकल्पना आली आणि त्यानंतर आरक्षण भारतीय राज्यघटनेमध्ये घेताना त्या आरक्षणाचे 2 प्रकार केले, एक राजकीय आरक्षण आणि दुसरं सामाजिक शैक्षणिक। सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षणाला कुठलीही मर्यादा नव्हती, कालमर्यादा होती ती फक्त आणि फक्त राजकीय आरक्षणाला। पण फडणवीस साहेब म्हणतात तीच कालमर्यादा मोदी आणि वाजपेयींच्या काळात वाढवली गेली। फडणवीस साहेब, महाराष्ट्रातली जनता धोत्रावर इन करत नाही, महाराष्ट्रातली जनता डोसक्याला गोड तेल लावत नाही। भारतीय राज्यघटना 1950 ला पारित झाली, 50 ला आरक्षणाची संकल्पना आली, 50 पासून 10 वर्ष म्हणजे 1960, 60 ला भाजपचं सरकार केंद्रात होतं का? 60 ला ज्यांनी आरक्षणाची मर्यादा वाढवली ती काँग्रेस होती। त्यानंतर 70 ला सुद्धा तुम्ही सत्तेमध्ये नव्हतात। मोदीजी तर कुठल्या तरी रेल्वे स्टेशनवर चाय पीत विकत असतील, मग तुम्ही आणलं कुठून हे नरेटिव्ह? फडणवीस साहेब, धादांत खोटं बोलत तुम्ही एक एक गोष्ट लोकांच्या गळी उतरवायचा प्रयत्न करता। आता त्यांनी एक नवा मुद्दा काढलाय, म्हणजे लाडक्या बहीण योजनेचं तर ते खोटं नरेटिव्ह करतात। लाडकी बहीण योजना म्हणताना म्हणतायत की आम्ही आमच्या बहिणींना सक्षम करतोय। जर बहिणींना खरंच सक्षम करायचं असेल आणि एवढा संस्कार, संस्कृती, लाडकी बहीण, लाडका भाऊ एवढं सगळं गोंजारत बसायचं असेल तर बहिणींनी उत्तर द्यायचं, बहिणींनो, तुमच्या घरामध्ये लग्न कार्य असेल, मोठा समारंभ असेल, काहीही कार्यक्रम असेल आणि तुम्ही तिथे गेलात आणि तुम्हाला आहेर दिला, भावाने तुम्हाला 1 लाखाची जरी साडी घेतली आणि तुमच्या नवऱ्याला काहीच दिलं नाही, तुमच्या लेकराला पण दिलं नाही, घेता तुम्ही? अरे इथं सगळे दाजी बेरोजगार आहेत, सगळे भाचरे उपाशी तपाशी फिरायला लागलेत, भाच्यांना काही नाही, दाजीला काही नाही आणि बहिणीला 1500 रुपये द्यायची भाषा करतोय गडी। येड्यात करता होय आम्हाला तुम्ही? जर एवढी बहिणींची काळजी असेल ना फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब, एवढीच बहिणीची तुम्हाला काळजी असेल तर महाराष्ट्रातले अवैध असणारे ड्रग्सचे सगळे कारभार, ज्यामुळे बहिणींचे नवरे आणि बहिणींची लेकरं ही उघड्यावर पडतायत, रस्त्यावर येतायत, उद्ध्वस्त होत आहेत, तर पहिल्यांदा सगळे दारूचे धंदे बंद करा, जुगार भटक्याचे धंदे बंद करा, मग बहिणींची काळजी असल्यासारखं सांगा। आणि राहिला प्रश्न फेक नरेटिव्हचा, काय 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 बोलतात। तडीपार फॅन क्लबचे अध्यक्ष अमित शहाजी